नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या गोरेगाव पूर्व आरे कॉलनीमध्ये आपण आहोत. आरे कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये काल एक घटना घडली, जिथे ज्योतिषी सांगणाऱ्या एका महिलेला खोट्या केसमध्ये फसवण्याचं प्रकरण झालं. ती ज्योतिषी महिला एका व्यक्तीला ज्योतिष सांगण्यासाठी रॉयल पंपमध्ये गेली होती आणि रॉयल पंपच्या त्या जागेवर जाताच त्या महिलेसोबत, ज्या ज्योतिषीसोबत एका एक्स पोलीस अधिकारी, एक पत्रकार आणि एक सामाजिक संस्था NGO चालवणाऱ्या तिघांनी मिळून त्यांना कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं, कशा प्रकारे त्यांना 2 लाख रुपये त्यांच्याकडून वसूल केली, हा पूर्ण प्रकरणासाठी आपण आरे कॉलनी पोलीस स्टेशनमध्ये आहोत. आणि पोलिसांनी पोलीस मीट घेतली आहे, प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि त्या अनुषंगाने काय काय झालं ते आपण पाहूया. सर, काय बोलणार, काय प्रकरण प्रेस कॉन्फरन्स दिनांक 15/2/26 रोजी आरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रॉयल फार्म म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी एक महिला आहेत, ज्या लोखंडवालामध्ये राहतात, टॅरो कार्ड रीडिंग करतात आणि न्यूमरोलॉजीचा अभ्यास करतात. त्यांना भविष्य बघण्याचं, म्हणजे टॅरो कार्ड, त्या संबंधित व्यक्तीचं टॅरो कार्ड रीडिंग करून भविष्य सांगण्यासाठी म्हणून त्यांना बोलवलं. त्यांना अगोदर गोरेगाव स्टेशनला बोलवलं. नंतर त्यांनी सांगितलं की ते त्यांचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांचं पण बघायचं आहे, आम्ही बंगल्यामध्ये राहिला आहे, तर रॉयल फार्मला या असं. तर त्या बंगल्यामध्ये आल्यानंतर त्यांना घरात जसं प्रवेश केला तसं त्यांच्या टीपॉयवर त्यांनी ते जे काही मीठ असेल, पावडर असेल, असे पॅकेट्स त्यांच्या समोर दाखवले आणि हे तुम्ही विकायला आले म्हणून आम्ही तुमच्यावर कारवाई करतो आणि किंवा तुम्ही इथं प्रॉस्टिट्यूशनसाठी आले म्हणून आम्ही कारवाई करणार तुमच्यावर, पोलीस आहेत म्हणून त्यांना असं खोटं भासवलं त्यांनी आणि त्यांना धमकी देऊन 5 लाखाची मागणी केली. पण त्यांच्याकडे 5 लाख नव्हते, तर त्यांच्याकडे 2 लाख रुपये त्यांनी घेतल्यानंतर त्यांना जवळजवळ 8 वाजता त्यांना इथून सोडण्यात आलं. त्या घटनेमध्ये जवळजवळ 4 ते 5 इसम आणि 2 महिला होत्या. त्यातनं 3 इसम, 3 आरोपी आणि 2 महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यातनं एक कविता यादव म्हणून आहे, ती महिला मीरा रोडची, ती टायगर ग्रुप नशामुक्ती संघटना चालवते. तिच्यावर ऑलरेडी खंडणीचे गुन्हे मीरा रोडला, भाईंदर, काश्मीरा, नायगाव त्या साईडला दाखल आहे. पोलीस अधिकारी कोण होता तो तपास चाललाय. एक रिटायर्ड व्यक्ती आहे. समाजसेवक, त्यांच्यामध्ये जे 5 आरोपी अटक केले त्यातला एक समाजसेवक आहे, एक पत्रकार आहे, एक रिटायर्ड पोलीस आहे. तर त्यांनी एक अहमद म्हणून त्यांचा एक मेन व्यक्ती आहे, त्या अहमदच्या बोलण्यावरून ते सगळ्यांनी असं प्लॅन करून या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे. कोणत्या धारेवर गुन्हा दाखल आहे? सदरबाबत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अजून पुढचे आरोपी अजून अटक करायचे बाकी, त्या संदर्भात तपास चालू आहे. हा सदरचा गुन्हा 15 फेब्रुवारीला दाखल करण्यात आला होता. त्या दरम्यान त्यांनी ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केले त्या संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्या तपासामध्ये आपल्याला पुढचे आरोपी निष्पन्न झाले. साधारण 15 दिवस, महिनाभर आपल्याला कारवाईला वेळ लागलेला आहे. आपल्या ATC ची टीम, डिटेक्शन PSI, पंचा आणि स्टाफ, त्यांची सगळ्यांची टीम त्या आरोपींच्या मागे कार्यरत होती जवळजवळ महिन्याभरापासून. या गुन्ह्यामध्ये नाही, ते आता रिव्हील करू शकत नाही, ते नंतर कळवू. पत्रकार मुंबईत. तर आपण पाहिलं कशा प्रकारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी ह्या पूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि ह्याच्यामध्ये काय काय घडलं या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी विस्तारपूर्वक सांगितलं. कॅमेरामॅन जयेश पांडे सोबत मी राजेश पांडे, मुंबई.